नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात हरभरा तूर खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने आणि पीक विमा रखडल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. केंद्र शासनाने हरभरा व तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही स्थानिक खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बारदाना उपलब्ध नाही हे कारण पुढे करून तब्बल 20 दिवसांपासून खरेदी प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी खरेदी प्रक्रियेत झालेल्या बनावट ऑनलाईन नोंदणी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचा विमा अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली. या आंदोलनात तालुक्यातील विविध गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र. सुनील गोरमाडे, अमरावती ब्युरो चीफ. मी अनिल रामजी थूल, एक भूमिपुत्र आणि शेतकरी या नात्यानं आज आम्ही जो सर्व तालुक्यातील शेतकरी यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयाला जो आम्ही आमचा जो मोर्चा आणला आहे की जो चना आणि तूर खरेदी जी आहे शासनाची ते बंद पडली आहे, ते त्वरित चालू करण्यात यावी. आणि त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे तो पीक विमा जो सॅटेलाईट मार्फत दिला जातो तो कॅन्सल करून जे आपले पठारावर किंवा कृषी विभागात जो कापणी पश्चात जो आपला प्रयोग असतो त्यामार्फत पीक विमा देण्यात यावा. आणि ज्वारीची जी खरेदी आहे वस्तुस्थिती जी अशी आहे का तिवसा तालुक्यामध्ये फक्त मोजके जर बघितले तर जवळपास 10 शेतकऱ्यांची म्हणजे ज्वारी पेरली आहे, पण आतापर्यंत 400 लोकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. तर ह्या जे नोंदणी झालेल्या आहे कास्तकार आहे यांचे सर्व सातबारा घेऊन यांच्यावर FIR दाखल करावा. आणि जे खरेदी विक्रीचे जे संचालक आहे आणि जे आपले व्यवस्थापक आहे गोखले साहेब यांनी जे नोंदणी केली आहे हे कायदेशीर नसून हे विनाकारण फक्त पैसे घेऊन व्यापारी जे आहे व्यापाऱ्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे यांचा पण आम्ही निषेध करत आहे. आणि यांनी जर आपली जे खरेदी विक्री आहे यांनी जर दुरुस्ती केली नाही तर आम्ही अशा प्रकारचा एक मोर्चा खरेदी विक्रीवरून नेणार आहे. आणि तिथले जे संचालक आहे, अध्यक्ष आहे, व्यवस्थापक आहे आणि कर्मचारी आहे यांचा जो भ्रष्टाचार आहे तो आम्ही हाडून पाडू. आज आम्ही तिवसा तालुक्यातील सर्व शेतकरी कोणत्याही समाजा जाती पलीकडे जाऊन सगळे शेतकरी म्हणून आले. का बरं आले? जो खरेदी विक्रीचा इथं जो घोळ आहे चालू तिवशात, खरेदी बंद पडली आहे शासनानं. इथं शासनाचं उदासीन धोरण लक्षात येऊन राहिलं. वरतं खाली कोणाची सत्ता आहे आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण कास्तकाराबद्दल कोणीच विचार करून राहिलं नाही. कास्तकाराचा विचार केला पाहिजे असं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबाला दिलं. ज्वारीच्या वेळेस मागच्या वर्षी इथं 21,973 क्विंटलची ज्वारीची नोंदणी खरेदी झाली. तिवसा शहरात फक्त आम्ही मधून 5 जणांना पेरली होती ज्वारी. 5ही कास्तकार 200 रुपये क्विंटल प्रमाणे मान्य गोपने साहेबांनी पैसे घालले त्याच्यात. ते आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे. पण अशाच जर प्रत्येक वेळेस कास्तकारावर जर अन्याय झाला तर एक दिवस मोठा उद्रेक होऊन या गावामध्ये मोठं आंदोलन होईल हे आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बुवा यावर काहीतरी तोडगा काढू, आम्ही त्यांची वाट पाहू, त्यानंतर नाही तर मग मोठा उद्रेक होणार आहे हे अटळ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने जे चण्याची खरेदी अचानकपणे थांबवली, महाराष्ट्र सरकारला हे कळायला पाहिजे होतं की त्यांचा जो लक्ष्यांक ठरवलेला आहे त्या लक्ष्यांकाची पूर्तता झाली असं महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे. पण महाराष्ट्र शासनाला हे माहिती असायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये चण्याची उत्पादन किती होते, त्याच्या फक्त 10 आणि 12%
फक्त लक्षांक महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला हे चण्याची खरेदी कास्तकारांना रिलीफ द्यायचा नाही आहे. 10 ते 12% फक्त चण्याची खरेदी झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रायव्हेट चना विकलेला आहे. त्यांना 4,045 ते 4800 भाव मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं चण्याची खरेदी करताना ते करायलाच हवी, परंतु भावांतर फरक हा जर सरकारने चालू केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना म्हणजे जो पिकवू शेतकऱ्यांना जो शेतामध्ये राबतो, शेती करतो आणि कसतो त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सरकारकडून रिलीफ मिळेल. तोपर्यंत रिलीफ मिळणार नाही. भावांतर फरकाची योजना ही शेतकऱ्यांकरिता सरकारने आणायला पाहिजे. त्याचप्रमाणे या तिवसा तालुक्यामध्ये जी ज्वारीची खरेदी करणार आहे सरकार, त्यामध्ये अनेक प्रकारचे घोड या ठिकाणी लक्षात आलेले आहे. चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांनी व्यापारी लोकांनी जी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑनलाईन काय म्हणतो त्याला खरेदी नोंद केलेली आहे, ती नोंद कॅन्सल करून खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ज्वारी पिकवली त्या शेतकऱ्याची खरेदी करण्यात यावी. जास्तीत जास्त तिवसा तालुक्यामध्ये 10 हेक्टरच्या वरत या तिवसा तालुक्यामध्ये ज्वारीचं क्रॉप नाही आहे. तरी या सर्व बाबीची सखोल चौकशी प्रशासनाने करून चुकीच्या शेतकऱ्यांनी जे पेरणी केलेली आहे ती कॅन्सल करण्यात यावी, एवढंच या शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. एमपीएससीची एक्झाम देऊन नोकरी लागलाय का तिथं? तुझ्या त्या शब्दाची आम्ही मान्यता, तुझ्या तेवढ्या मोठ्या त्या पदाची आम्ही गरिमा ठेवली असती. तू मेहनत करून जर तू लागला, तुला मॅनेजमेंट बॉडीने उचललाय, तुला बसवलाय. तुझं काम आहे शेतकरी सर शिक्षित आहे अशिक्षित आहे अडाणी, त्याची पद्धत त्या पद्धतची पाहिजे. त्याला सांगताना समजून सांगायची. त्याला जे कमिटी आहे त्यांनी लावला आहे, पण आता तो कमिटीच ऐकत नाही. मला तो मॅनेजर आहे, त्याचं काम पुढं असलं पाहिजे. अवश्य होते माझं म्हणजे लोकांसोबत कम्युनिकेशन ठेवलं तर या गोष्टी आता काय होतं, दरवेळेचा हा विषय. तो असते काट्यावर त्याचं काम जर आहेच नाही, लीडर आहे, आपले कर्मचारी आहे.